नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनेकर मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत करतोय. आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. एम-एस-टी सी-ई-टीच्या डेट्स आपल्याला जसं माहिती आहे, की डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्या टेंटेटिव्ह डेट्स जरी असल्या तरी ऑलमोस्ट एक्झाम त्याच वेळेस होईल असं वाटतंय आणि त्याच्यासाठी फॉर्मची जी आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस पुढे जाऊन चालू होणार आहे, त्याच्या आधी तुमच्याकडे काय-काय डॉक्युमेंट्स असले पाहिजे ह्याची तयारी तुम्ही जर आत्तापासून केली तर तुमची ऐन वेळेवर पळापळी होणार नाही आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर होतील. त्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. प्रत्येक गोष्ट सांगणार आहे व्यवस्थित. लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा. तुमच्या लक्षात येऊन जाईल. तो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय. एम-एस-टी सी-ई-टी 2026 कीप दिस डॉक्युमेंट इन युअर बॅग नाऊ. सगळ्यात आधी आमचं जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. YouTubeवर आम्ही आहोत, Telegramवर आहोत, Instagramवर आहोत आणि Facebookवर सुद्धा आहोत. मॅथ्स वर्ग नावाने. एम-एस-टी सी-ई-टीचे अपडेट्स, कंटेंट आणि पी-वाय-क्यूसाठी YouTube, त्याच्यानंतर Telegramवर आपण एम-एस-टी सी-ई-टी अपडेट आणि लवकरच आपण डी-पी-पी स्टार्ट करणार आहोत PDF फॉर्मॅटमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला जॉइन व्हावं लागेल आपल्या चॅनलला. त्यानंतर मॅथ्स वर्ग फेसबुक आणि जे इंस्टाग्राम आहे त्याच्यावर आपण डेली ट्रिक्स टाकत असतो एम-एस-टी सी-ई-टी रिलेटेड आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण देत असतो. तर त्याच्यासाठी मॅथ्स वर्गच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरायचं नाहीये. तर आपण पुढे जातोय मित्रांनो. चला. सगळ्यात पहिल्यांदा मला काही गोष्टी सांगायच्या होत्या. त्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की टेंटेटिव्ह डेट्स फॉर एम-एस-टी सी-ई-टी 2026 हे रिलीज झालेलं आहे ऑलरेडी. टेक्निकल एज्युकेशननी त्या दिवशी जे नोटिफिकेशन आलं होतं, मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यात दिलेलं आहे की पी-सी-एम ग्रुपची जी फर्स्ट फेज आहे, फर्स्ट फेजची डेट आहे 11 एप्रिल ते 19 एप्रिल 11 टू 19 आणि पी-सी-बीची आहे 21 टू 26. फेज 2 च्या ज्या डेट्स आहेत, फेज 2 च्या डेट्समध्ये 10 मे ते 11 मे ही आहे पी-सी-बी ग्रुपसाठी आणि पी-सी-एम ग्रुपसाठी आहे 14 मे ते 17 मे. तर ह्या ज्या डेट्स आहेत ह्या आपल्याला ऑलरेडी टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहेत सी-ई-टी सेलकडून जे ऑफिशियल नोटीस आली होती त्यामध्ये ज्या डेट्स डिक्लेअर झाल्या होत्या त्याच्यामध्ये ह्या डेट्स ऑलरेडी आलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढे काय असणार आहे? कशा-कशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात याचा एक टेंटेटिव्ह टाईमलाईन आपण डिस्कस करणार आहोत. बघा, या टाईमलाईनमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. टाईमलाईन म्हणजे कधी-कधी काय-काय गोष्ट होऊ शकते पुढे जाऊन टेंटेटिव्हली. ठीक आहे. मंथली टाईमलाईन टेंटेटिव्ह नोव्हेंबर टू मे कशा पद्धतीने असू शकते. नोव्हेंबर सध्या चालू आहे. सो टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेरेशन ऑलरेडी झालेलं आहे. या महिन्यामध्ये टेंटेटिव्ह डेट्स ज्या होत्या त्या डिक्लेअर झालेल्या आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये, डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये नोटिफिकेशन यायची पूर्ण शक्यता आहे. एक्झॅक्टली कधी येईल आत्ताच नाही सांगता येणार, बट माझ्या अंदाजानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं और जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं. सो डिसेंबर और जानेवारी नोटिफिकेशन आउट. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये जनरली मागच्या वर्षीचा ट्रेंड पाहता, त्याच्या मागच्या वर्षीचा ट्रेंड पाहता फेब्रुवारीमध्ये जे आहे ते तुमचं फॉर्म फिलिंग स्टार्ट होतं. जे एम-एस-टी सी-ई-टीची फॉर्म फिलिंगची डेट असते ती जनरली फेब्रुवारीमध्ये असते आणि ती मार्चपर्यंत बऱ्यापैकी असते. त्यानंतर मार्चमध्ये काय करायचंय? फेब्रुवारीमध्ये एकदा फॉर्म भरला तर मार्चमध्ये एकच काम करावं लागतं, रिव्हिजन करायची आहे एम-एस-टी सी-ई-टीची. रिव्हिजन कशी करायची आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचंय, सगळे गोष्टीचे स्ट्रॅटेजी आणि अपडेटच्या गोष्टी मॅथ्स वर्ग चॅनलवर मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, लवकरच आपण ऑनलाईन पी-वाय-क्यू सेशन्स असतील किंवा जे टॉपिक वाईज व्हिडिओ असतील ते लवकरच आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालू करणार आहोत मित्रांनो आणि नक्कीच त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. मॅथ्स हा असा विषय जर त्याला तुम्ही वेळ दिला तर मला असं वाटतं की तुमचा स्कोर जो आहे तो 100 पैकी 100 आउट ऑफ 98 नाही येणार, 100 आउट ऑफ 100 सुद्धा येऊ शकतो. जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला आणि स्ट्रॅटेजीला फॉलो केलं आणि सगळ्यात पहिले मॅथ्स वर्गाला जर सबस्क्राईब केलं तर तर आपण तोही पार्ट चालू करणार आहोत. मार्चमध्ये तुमचा रिव्हिजन असणार आहे एम-एस-टी सी-ई-टी रिलेटेड. एप्रिलमध्ये फर्स्ट फेज ऑफ एम-एस-टी सी-ई-टी आत्ताच मी डेट्स सांगितल्या ज्या टेंटेटिव्ह डेट्स होत्या त्या आणि मे मध्ये सेकंड फेज ऑफ एम-एस-टी सी-ई-टी असेल. मीन व्हाईल त्याच्या रिझल्ट लागू शकतो एप्रिल फेजचा आधी आणि मग मेचा फेज येईल. त्याच्यानंतर मे फेजचा रिझल्ट लागेल आणि मग कन्सॉलिडेट करून एक रिझल्ट तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूयात.
सध्या ही टाइमलाईन आहे तुमची नोव्हेंबर टू मे पर्यंतची. सो नोव्हेंबर टू मे या गोष्टी होणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा. येस. त्याच्यानंतर आता हा महत्वाचा पार्ट जे मी सांगत होतो, की एम-एस-टी सी-ई-टी 2026 साठी कीप दीज डॉक्युमेंट्स रेडी फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन अजून चालू झालं नाहीये. बट जेईच्या वेळेस मी बघितलं खूप लोकांचा गोंधळ उडाला. काही गोष्टीमध्ये करेक्शन करण्यामध्ये, काही डॉक्युमेंट जमा करण्यामध्ये त्यांना वेळ लागला. जरी वेळ 1 महिन्याचा असतो तरी पण त्याच्यामध्ये पळापळी होऊ शकते. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ आधी बनवतोय. आधीच तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का एकदा चेक करून घ्या. येस, सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा पार्ट व्हॅलिड ईमेल आयडी आणि फोन नंबर. व्हॅलिड ईमेल आयडी आणि फोन नंबर असला पाहिजे. ईमेल आयडी शक्यतो स्वतःचाच बनवा, स्वतःच्या नावाचा बनवा व्हॅलिड ईमेल आयडी. कसाही ईमेल आयडी बनवू नका. खूप मोठा ईमेल आयडी बनवतात किंवा काहीही नाव टाकतात @gmail.com, bahubali123 @gmail.com कोणत्याही नावाने जीमेलचा आयडी बनवला जातो. तर तसं न करता आपल्या नावाचं आपलं सुंदर नाव ठेवलेलं आहे घरच्यांनी, तर त्या नावाचा आणि आडनावाचा यूज करून जो ईमेल आयडी बनतो तो प्रॉपर ईमेल आयडी बनवा आणि तो व्हॅलिड असला पाहिजे. त्याचा पासवर्ड तुमच्याकडे तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा. तुमचाच व्हॅलिड ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे असला पाहिजे आणि फोन नंबर ऑब्व्हियसली फोन नंबर जो तुम्ही तुमचा असेल किंवा तुमच्या पॅरेंट्सचा जर तुम्ही त्यामध्ये एनरोल करणार असाल तर मेक शुअर की तो नंबर बदलणार नाही. त्या 2-4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये तो नंबर जो आहे तो तसाच राहिला पाहिजे. एक व्हॅलिड जो आहे तो नंबर मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. पुढे जातोय आपण. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अ क्लिअर फोटोग्राफ अँड अ सिग्नेचर. फोटोग्राफ हा जो आहे व्हाईट बॅकग्राऊंडवर असला पाहिजे आणि व्हिजिबल इयर्स क्लिअरली व्हिजिबल असले पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंड हे मस्ट आहे. ठीक आहे. आणि ह्या फोटोग्राफची डिटेलिंग जे आहे ते मी सांगतोय नेक्स्ट स्लाइडमध्ये. बट फोटोग्राफची कॉपीज ज्या आहेत त्या जास्त कॉपीज काढून ठेवा. त्याच कॉपीज तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कामाला येतील. रादर त्याच विचारल्या जातात किंवा तुमच्या ऍडमिट कार्डशी रिलेटेड गोष्टींमध्ये पण तेच फोटो लागतात. सगळ्या त्याच गोष्टी तुम्हाला पुढेही लागणार आहेत. सो 2-3 फोटो न काढता एक त्याच्या 10, 15, 20 कॉपीज जर असतील आपल्याकडे तर मला असं वाटतं त्या कामालाच येणार आहेत. तर त्या व्यवस्थित तुमच्याकडे सांभाळून ठेवा. महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. फोटो काढताना पोज मध्ये फोटो नाही काढायचा आहे कोणत्याच, की आपण अशी हाताची घडी घालतोय किंवा असं काहीतरी करतोय, असं काहीतरी करतोय, असं काहीतरी करतोय. नाही. पासपोर्ट फोटो आहे. नीट व्यवस्थित फोटो असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही साईडला बघून किंवा नाही स्ट्रेट समोर बघूनच फोटो असला पाहिजे. त्याच्यात इयर व्हिजिबल असले पाहिजे. त्याच्यानंतर सिग्नेचर. सिग्नेचर तुमची जी आहे ती सीईटी साठी वेगळी सिग्नेचर, जेई साठी वेगळी, बाकीच्या एक्झामसाठी वेगळी असं काही करू नका. एकच तुमची जी सिग्नेचर आहे ह्याच त्याच्यामध्ये ह्याचे डायमेन्शन्स पण तुम्हाला नंतर क्लिअरली दिले जातील. तो त्याच्यामध्ये असली पाहिजे. ती केबी मध्ये असली पाहिजे. त्याची जी इमेज साईज असते ती 15 केबी टू 50 केबीच्या आसपास काहीतरी त्याची साईज असते. तर त्या साईजमध्ये ती म्हणजे सिग्नेचर तुम्हाला करून त्याची इमेज अपलोड करायची आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलं एक व्हॅलिड ईमेल आयडी, एक मोबाईल नंबर, फोटोग्राफ आणि साइन ह्या गोष्टी तर रेडी पाहिजेतच. तर आता गाईडलाईन सांगतो मी फोटोग्राफसाठी काय काय गाईडलाईन असू शकतात. Photograph should be 2 inch by 2 inch, 50 millimeter by 50 millimeter in size, color and should cover 80% of the photo. ठीक आहे. 80% ऑफ द फोटो त्याच्याने कव्हर केलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट द फोटोग्राफ शुड बी मिनिमम 100 केबी टू मॅक्झिमम ऑफ 5 MB साईज. तुम्ही ज्यावेळेस अपलोड करता स्कॅन करून अपलोड करावं लागतं. तर 100 केबी ते मॅक्झिमम 5 MBच्या साईज पर्यंतच तुम्ही ठेवू शकता. जास्त छोटा पण नाही ब्लर फोटो किंवा जास्त मोठा पण डिजिटल फोटोची गरज नाही. 5 MB पर्यंत चालतो. फोटो शुड प्रेझेंट फुल फेस, फ्रंट व्ह्यू, आईज ओपन. आईज ओपन पाहिजे, फुल फेस पाहिजे, फ्रंट व्ह्यू. फोटो शुड प्रेझेंट फुल हेड फ्रॉम टॉप ऑफ हेअर टू बॉटम ऑफ चिन. द एक्सप्रेशन ऑन द फेस शुड बी न्यूट्रल, सेंटर हेड विदिन द फ्रेम. बॅकग्राऊंड शुड बी प्लेन लाईट कलर्ड ऑर व्हाईट. शक्यतो व्हाईट वरच फोटो काढा कारण तो एकतर व्हाईट वर चांगला पण येतो आणि तो स्कॅन करायला सोपा जातो आणि पुढे पण ते प्रोसेससाठी तो चांगला आहे. No shadows on the face or on the background. Head coverings are not permitted except for religious reasons, but the facial features from the bottom of chin to the top of forehead, both edges of the face clearly shown. Please upload high resolution and clear picture only. शेवटचा महत्वाचा आहे. ठीक आहे. काही लोक फोटोचा फोटो काढतात
ट्राय करतात अपलोड करायचा. शक्यतो काय करा, जिथून तुम्ही फॉर्म भरताय स्कॅनरने स्कॅन करा. स्कॅनरने स्कॅन केल्यावर एक हाय रिझोल्यूशन इमेज बनते. त्याला प्रॉपरली तुम्ही कट करू शकता कॉम्प्युटरवरती आणि मग त्याला अपलोड करा, सो दॅट त्याच्यामध्ये चुका होणार नाही. सो हाय क्वालिटीचा फोटो पाहिजे, 100 KB टू 5 MB साईज पाहिजे. त्याच्यानंतर डायमेन्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील तुम्हाला. येस, सगळ्यात महत्वाचा पार्ट व्हॅलिड आयडी डॉक्युमेंट्स. व्हॅलिड आयडी डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत? आधार कार्ड, पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ. आता याच्यात काही लोक म्हणतील सर आमचं अजून 18 इयर्स कंप्लीट नाही झाले, तर आम्हाला वोटर आयडी कार्ड नाहीये किंवा आमच्याकडे पॅन हे ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये. तर नक्कीच ज्यांचे 18 इयर्स कंप्लीट नाहीये त्यांच्यासाठी आधार कार्ड हे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, जे स्कूल पासून आपण पुढे घेऊन होतो आणि मेजॉरिटी लोकांकडे आधार कार्ड असतं. सो आधार कार्ड हे सगळ्यात पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट आहे, ते तुमच्याकडे असेल. पण त्याच्यावरचा नाव असेल, त्याच्यावरचा फोटो असेल, त्याच्यावरची बर्थ डेट असेल, ॲड्रेस असेल, या सर्व गोष्टी बघून घ्या. अपडेट करून ठेवा. अपडेट करून ठेवणं खूप महत्वाचं आहे. ऐन वेळेवर तुमची पळापळी नको व्हायला, त्याच्यासाठी ह्या गोष्टी अपडेट करून ठेवा. खूप महत्वाचा पार्ट आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर पासपोर्ट वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही तोही हे करू शकता. शक्यतो जो तुम्ही तिथे आयडी दिलेला आहे फॉर्म भरताना तोच तुम्हाला ह्याच्या वेळेस प्रेझेंट करावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेस तिथे एक व्हॅलिड आयडी दाखवावा लागतो. मोस्टली तोच आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड दाखवू शकता. आहे त्यांच्यासाठी जे रिपीटर किंवा ड्रॉपर मुलं आहेत त्यांचं वय मे बी 18 इयर्स प्लस जर असेल तर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तुमचं वोटर आयडी कार्ड असू शकतं. पण मला असं म्हणणं आहे की जे आधार कार्ड मेन आहे, जे सर्वांकडे आहे, त्याच्यासाठी आधार कार्ड सगळ्यात बेस्ट आहे. बट हे त्यांनी दिलेले आहेत की हे जर तुमच्याकडे हे नसेल तर बाकीचे पण तुमच्याकडे व्हॅलिड आहेत. सो हे आहेत तुमचे व्हॅलिड आयडी डॉक्युमेंट्स. ठीक आहे, महत्वाचा पार्ट, सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत? अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर ऑल. आता सगळ्यांसाठी सगळे डॉक्युमेंट नाही लागणार, पण काही डॉक्युमेंट हे सर्वांसाठी लागतील, काही डॉक्युमेंट हे स्पेसिफिक काही लोकांसाठी लागतील. जसं की 10th क्लास मार्कशीट और सर्टिफिकेट, क्लास 12 मार्कशीट और सर्टिफिकेट. आता 10वीचा मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट और सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणता सर आम्ही तर आता अपेअरिंग आहोत, कारण आम्हाला सीईटी द्यायची, तर आम्ही अपेअरिंग आहोत, बोर्डचं अजून सर्टिफिकेट आले नाही किंवा मार्कशीट पण आली नाही. तर तुमच्यासाठी हे आहे, हे व्हॅलिड असणार आहे. जे ड्रॉपर मुलं आहेत, रिपीट करणारे मुलं आहेत, त्यांच्यासाठी क्लास 12 मार्कशीट और सर्टिफिकेट ह्या गोष्टी लागतात. तर त्या गोष्टी ते त्याचे डिटेल त्याच्यामध्ये टाकू शकतात. डोमिसाईल सर्टिफिकेट, तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिकत्व आहे तुमच्याकडे, ह्याच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सो डोमिसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर ज्या लोकांचं ज्या लोकांना कास्टमधून रिझर्वेशन घ्यायचं आहे ह्याच्यासाठी, तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण अपडेटेड तुमच्याकडे असल्या पाहिजेत. जर त्या नसतील तर तुम्ही आता अप्लाय करू शकता. त्याच्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी लवकरात लवकर मिळतील, सो दॅट तुम्हाला फॉर्म भरताना त्या गोष्टी लागतात. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट. पीडब्ल्यूडीचा अर्थ असतो फिजिकल डिसेबिलिटी रिलेटेड. फिजिकल डिसेबिलिटीचा जो पार्ट आहे, ज्यांना फिजिकल डिसेबिलिटी त्यांच्यासाठी त्यांचं एक सर्टिफिकेट असतं, तर ते एक सर्टिफिकेट असायला पाहिजे. ज्यांना ईडब्ल्यूएस कोट्यामधून रिझर्वेशन पाहिजे त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल. सो हे जे डॉक्युमेंट्स आहेत याच्यातले पहिले 2 डॉक्युमेंट, 3 डॉक्युमेंट रादर, ते सर्वांसाठीच आहेत. नंतरचे जे आहेत ते प्रत्येक कॅटेगरीनुसार चेंज होतील. ईडब्ल्यूएस असेल ईडब्ल्यूएस, त्याच्यानंतर एससी, एनटी, एसटी साठी वेगळे असतील, ओबीसी साठी वेगळे असतील. सो ज्या ज्या कास्टमध्ये जे आपण रिझर्वेशन मध्ये आहोत त्या त्या गोष्टीनुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट ऑलरेडी तुमच्याकडे असले पाहिजेत. पण हे सगळे सर्टिफिकेट झाले, 10चं मार्कशीट झालं, 12चं झालं, बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टी आपल्याला फिजिकली कोणालाच प्रेझेंट करायच्या नाही आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायच्या आहेत का? नाही, ह्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा अपलोड करायच्या नाहीयेत आपल्याला. पण त्याच्यावरचे जे नंबर्स असतात, स्पेसिफिक सिरियल नंबर असेल, रिसीट नंबर असेल, जे काय असेल ते कदाचित तुम्हाला ते विचारू शकतात. ते आता जास्त क्लिअर मी तेव्हा सांगू शकेल ज्यावेळेस तुमचं ऍक्च्युअल फॉर्म येईल आणि तुमचं नोटिफिकेशन येईल 2026चं, त्यावेळेस मी ते सांगू शकतो त्याच्यामध्ये नंबर कोणता लागतोय काय नाही. सो या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहेत, त्या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर
काही लोकांना गॅप सर्टिफिकेट लागतं, जे रिपीट करतात किंवा ड्रॉपर आहेत. गॅप सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट वगैरे पण देतात ते कशा पद्धतीने काढायचंय, काय नाही. सर्व गोष्टी तुम्हाला नंतर ज्यावेळेस ॲक्चुअल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस कळतील. सो हे इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. सो याच्याशी रिलेटेड एक 2-3 महत्त्वाचे पॉइंट सांगायचे आहेत मला. ज्यावेळेस तुमचं ॲक्चुअल नोटिफिकेशन येणार आहे, ऑब्व्हियसली आपल्या मॅथ्स वर्ग चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं, तर तुम्हाला सर्वात आधी क्विक अपडेट मिळून जाईल, की सीईटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आधी आणि बाकीच्या सोशल मीडिया हँडलला पण फॉलो करून ठेवा. रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली. ज्यावेळेस नोटिफिकेशन येणार आहे तुमचं, तर ॲक्चुअल नोटिफिकेशन जे ऑफिशियल आहे, ते नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल, ते एकदम केअरफुली रीड करायचंय, काय-काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ह्या ज्या गोष्टी मी आता सांगतोय, ह्या मागच्या वर्षीच्या ज्या लागल्या होत्या त्याच्या बेसिसवर सांगतोय. आता पुढे मे बी थोडेफार गोष्टी चेंज होऊ शकतात. मेजॉरिटी गोष्टी जे डॉक्युमेंट लागणार आहेत, ते हेच लागणार आहेत. ह्याच्यामध्ये कमी-जास्त व्हायची शक्यता फार कमी आहे. ज्या गोष्टी इथे आहेत, त्या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत, त्या कंपल्सरी आहेत. याच्या व्यतिरिक्त थोडेफार इन्स्ट्रक्शन वाईज किंवा प्रोसेस वाईज जर चेंजेस असतील, तर त्या ॲक्चुअल नोटिफिकेशनमध्ये असतील. तर ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल, त्यावेळेस ते पूर्णपणे वाचायचं आहे. दुसरं, नो फिजिकल सबमिशन. जसं मी आता सांगितलं. फिजिकल सबमिशन करावं लागत नाही आपल्याला कोणत्याच पद्धतीने. इव्हन याच्यातले जे सर्टिफिकेट्स आहेत, ईडब्ल्यूएस असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, गॅप सर्टिफिकेट, पीडब्ल्यूडी किंवा जे जे काही सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहेत, ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपल्याला ते व्हेरिफिकेशनसाठी द्यावे लागतात. म्हणजे द्यावे लागतात इन द सेन्स दाखवावे लागतात. तर ते त्यावेळेस फिजिकल फॉर्मॅटमध्ये लागतील. रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही. पॉइंट टू बी नोटेड. हे खूप महत्त्वाचा पॉइंट मी सांगतोय. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणतंच सर्टिफिकेट लागणार नाही. खूप महत्त्वाचा पार्ट. त्याच्यानंतर कीप ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी. जे मी आधी सांगितलं, की तुमचे डॉक्युमेंट्स मात्र रेडी असले पाहिजे. म्हणजे तुमची ऐन वेळेवर पळापळी होणार नाही. जरी तुमचा सीईटीचा रिझल्ट लागला, नंतर ॲडमिशन प्रोसेस चालू झाली, तरी पण मग तुमच्याकडे सगळ्या गोष्टी जर रेडी असतील, तर मला असं वाटतं, तुम्हाला पुढे गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या जातील. सो डॉक्युमेंट्स जर रेडी नसतील, तर डॉक्युमेंट्स काढून घ्या. जे गोष्टी पेंडिंग असतील, त्या गोष्टीला प्रोसेस फॉलो करायला चालू करा ऑलरेडी. आणि जसं रजिस्ट्रेशन चालू होईल, तसं सर्व गोष्टींचे अपडेट, सर्व कंटेंट, पी-वाय-क्यूचे लेक्चर पण आपण लवकरच स्टार्ट करतोय आपल्या चॅनलवरती. सो त्याच्यामुळे अपडेटेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक यू.